नमस्कार. ह्या मागच्या 10-12 दिवसांमध्ये गुराणी श्रद्धाराजे ते नगराध्यक्षाच्या उमेदवार आहे आणि भारतीय जनताच्या माध्यमातून ते ह्या नगरपालिकेसाठी उभं राहिलेले. तर आपण ह्या प्रवासामध्ये भरपूर गोष्टी आम्हाला आणि समस्या लोकांचे कळले आणि आपण त्याच्यावर थोडं म्हणजे बोलायचं होतं. महत्त्वाचे विषय काहीतरी चुकीचे गोष्टी शहरामध्ये माहिती पुरवले लोकांना आणि मला ते कुठेतरी लोकांना त्याच्यामध्ये आमच्या बाजूचा विषय आपल्याला मांडायचा आहे. आम्ही भरपूर दिवस गप्प बसलो. कशाला आम्हाला वाटलं की दुसऱ्या बाजूला काय टीका करायचं काय असेल तर आपण त्याच्यावर उत्तर नाही द्यायचं, पण ते चुकीचे गोष्टी लोकांपर्यंत जातात आहे. तर आम्हाला वाटलं की ते सगळे गोष्टी आपल्याला मांडायला पाहिजे, कशाला आपल्या पब्लिकला समजायला पाहिजे. आणि आम्ही तेच आमची इथून पुढे पण राजकारण असेल की कुठेतरी सगळे विषय लोकांच्या समोर असणार आणि ओपन असणार आणि क्लिअर असणार. आणि गुराणी श्रद्धाराजे आणि भारतीय जनता पार्टीचं तसंच असेल की आपण पूर्ण सरकार आपण ट्रान्सपेरंट करणार, म्हणजे लोकांना काय पण माहिती पाहिजे असेल ते उपलब्ध होणार आणि काय पण विषय असतील ते तुमच्या समोरच असणार. तर ह्या प्रवासामध्ये आम्ही ऐकलं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं विषय की ते आमच्यामुळे थांबलेलं आहे आणि असे गोष्टी भरपूर शहरामध्ये मला ऐकू मिळतात. तर मी म्हटलं की एक एक माणसाला सांगायच्या ऐवजी मी कुठेतरी ह्या प्रेसच्या माध्यमातून मी तो विषय मांडेल. मी तुमच्या समस्याच्या म्हणजे तुमच्याला सांगायच्या पहिलं अगोदर मी एक सांगेल की डिस्ट्रिक्ट कोर्टचं ऑर्डर ते राजघरांच्या बाजूनी झालं होतं आणि मी आपल्याला ऑर्डर शेअर करेल, इथं उपलब्ध असेल ते कागद, की ऑर्डर सांगते की रिकामी जागा ती राजघरांची आहे आणि बिल्डिंगची खाली जागा आहे ती शासनाची आहे. तर त्याच्यावर अपील शासनाने केली आणि ती अपील आता हायकोर्टमध्ये आहे आणि स्टे आम्ही घेतली नाही आहे, ती स्टे शासनाने घेतलेली आहे आणि ते भरपूर वर्षापासून चालू आहे. म्हणजे हायकोर्टामध्ये 2011 पासून चालू आहे. त्याच्यानंतर पण तिथं भूमिपूजन केलं होतं. मला वाटतं 2019 भूमिपूजन झाली होती. तेव्हा स्टे असेल म्हणजे आमचं स्टे नव्हतं पण शासनाचं स्टे होतं, तर तेव्हा काहीतरी उभं करणं चुकीचं होतं. पण आम्ही म्हटलं की कुठेतरी लोकांसाठी सेवेसाठी कुठेतरी मल्टी स्पेशालिटी उभं राहायला पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्यावर विरोध केला नाही. आम्ही म्हटलं की कुठेतरी तडजोडच्या माध्यमातून आपण कुठेतरी ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करू. असेच थोडे वर्ष गेले आणि तडजोडमध्ये मला वाटतं विषय मिटत नव्हतं आणि ह्या विधानसभा इलेक्शनच्या अगोदर आपण डॉक्युमेंट साईन केले होते आणि आमदार केसरकर साहेबांनी पण आणि मला भरपूर आधार आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या इलेक्शनमध्ये पण आम्ही भरपूर त्यांच्यासोबत काम केलं आणि आम्हाला भरपूर त्यांचं मार्गदर्शन लाभतो आपल्यावर. तर त्यांनी आणि आम्ही ठरवून आणि शासनाने ठरवून आपण ते अग्रीमेंट एक MOU तयार केली होती आणि ते MOU मी आपल्याला दाखवेलच की MOU ती विधानसभा इलेक्शनच्या अगोदर सही केली होती. आणि आज मला वाटते मला पण वाटते की कुठेतरी त्याचं डॉक्युमेंटचा चुकीचा उपयोग होतो आहे. इलेक्शनच्या अगोदर ते कुठेतरी त्याचा फायदा घेतलं विधानसभा इलेक्शनला आणि आज त्याच डॉक्युमेंटचं ते विरोध करतात आहे. तर कुठेतरी लोकांचं म्हणजे केव्हा डॉक्युमेंटचा फायदा होतो त्यांना तर ते फायदा करतात आहे, केव्हा त्याचा फायदा होत नाही तो त्याचं दुरुपयोग करतात आहे. पण मी खात्रीने सांगू शकतो की ते डॉक्युमेंट आम्ही ड्राफ्ट केली नाही आहे, ते शासनाने ड्राफ्ट केलेली आहे. त्याच्यावर कलेक्टरची सही आहे, त्याच्यावर राजघरांची सही आहे. आमची जबाबदारी आम्ही पूर्ण केली आहे. बाकीचे काय विषय असतील ते बाकीचे लोकांनी जबाबदारी घेतली होती, आमच्यावर दुसरी काय बंधन नव्हतं. आणि मी आम्हाला खात्रीने सांगू शकतो की ती जमीन आपण 1 रुपया घेतली नाही त्याच्यासाठी. आपण ती जमीन 2 एकर जमीन आम्ही ती शासनाला दिली आहे. ती तलावाच्या बाजूला आहे ती जमीन आणि 2 एकर आम्ही अशीच दिली आहे मोबतमध्ये. तर परत मी क्लिअर करतो, आम्ही ती जमीन दिलेली आहे आणि त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून दिली आहे, सही केलेली आहे. त्याच्यानंतर पण ते म्हटले की त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी होते, तर परत शासनाने परत एक डॉक्युमेंट केली होती
आणि परत त्याच्यावर आम्ही परत सही केली होती. तर परत ते म्हणत असेल की त्याच्यामध्ये अटी घातली असतील तर ते आम्ही टाईप केलेली नाही आहे, परत ते शासनानेच टाईप केलेली आणि आम्ही परत सही केलेली आहे. तर उगाच आमच्या राजकारणावर कुठेतरी दोष देणं मला वाटतं ते चुकीचं आहे. आम्ही अजूनपर्यंत ती जागा द्यायला तयार आहे, अजूनपर्यंत आम्ही म्हणतोय घ्याच. पण मी एवढंच म्हणेल की कुठेतरी ते गोष्टी कुठेतरी अडचण येत असेल, शासनाला अडचण येत असेल, काय कोणाला पण अडचण येत असेल त्याच्यामध्ये, केव्हा राखीव जागा आहे आपल्या शहरामध्ये मल्टी स्पेशालिटी, तर ते राखीव जागामध्ये तुम्हाला माहीत झालं की 6 वर्ष ते होत नसेल तर कशाला त्या राखीव जागामध्ये हॉस्पिटल उभं केलं नाही. तेव्हा ते उभं करायला पाहिजे होतं. उद्या ते आरोग्यासाठी आहे, आरोग्य सेवेसाठी आहे. तर म्हणून मला वाटते की कुठेतरी ह्या पुढच्या काळामध्ये आपले सावंतवाडीकरांनी आम्हाला 100% आम्हाला चांगलं इथं बहुमताने भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं तर आम्हाला 100% कुठेतरी आपण ते त्यांचं विजन असेल आपण कंप्लीट करू शकतो. आणि कुठेतरी मला माहिती आहे कुठेतरी आपले दीपकभाई केसरकर असतील आणि आम्ही मिळून ते संपूर्ण कंप्लीट करू शकतो. कुठं पण असेल सावंतवाडीत, पण ते होणं गरजेचं आहे. कशाला उद्या ते आरोग्याचं आणि लोकांचं विषय आहे. तर मला वाटलं की ते आपल्या सगळ्यांच्या समोर तो आपल्याकडे क्लिअर करणं माझी जबाबदारी होती, कुठेतरी एक राजकारणाची जबाबदारी होती. दुसरं विषय आपलं मोठी तलावाचं विषय. मला केव्हा केव्हा लोक असे म्हटले की बिल्डिंग होणार तिथं आणि कुठेतरी ती विक्री होणार. तर माझ्या पूर्वजांना माझ्यावर बघत होते आणि विचार करत होते की इथं काय चाललेलं आहे. मला त्याच्यामधून 2003-05 दरम्यान एक पर्यटन महोत्सव झाला होता, म्हणजे पहिला पर्यटन महोत्सव झाला होता आणि त्याच्यावरून एक हॉटेल व्यवसायाचे लोक आले होते इथं आणि इथले आमदार पण आणि बाकीचे लोकांनी राजवाड्याला घेऊन आले होते. आणि आपण आज पत्रकार पण म्हणजे सगळे प्रेस आहे इथं समोर, तुम्हाला पण माहीत आहे की त्यांना एक प्रोजेक्ट तलावाच्या आत करायचं होतं. तर मी म्हणेल की आम्हाला बोट दाखवायच्या ऐवजी की आम्ही काहीतरी उभं करणार आहे तिथं आणि ते करायचं ऐवजी कुठेतरी विचार करायला पाहिजे की 2003-05 मध्ये कोणाचं विचार होतं की तिथं काहीतरी कन्स्ट्रक्शन करणं आणि तलावाचं सुंदरता बिघडवणं. मला भरपूर म्हणजे त्यावेळी पण राजमातांना पण खरंच दुःख वाटत होतं, म्हणून त्यांनी विरोध केलं की कुठेतरी सेंटरमध्ये एक कुठेतरी खाजगी प्रायव्हेट हॉटेल तयार होईल. तो सावंतवाडीचं शहरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो मोठी तलाव. उद्या आम्हाला पण राजवाड्याच्या समोर तो मोठी तलाव असतो आणि लोकांना संध्याकाळी बसताना मोठी तलाव असतो. ते नसेल तर सावंतवाडीचं अजिबात दुसरं काय नाही आहे, तो सगळ्यात एक महत्त्वाचा स्पॉट आहे. तर मी तेच म्हणेन लोकांना की ती राजकारणाची आणि उद्या आज भारतीय जनता पार्टी पण आहे आपल्यासोबत की आम्ही राजकारणात जिवंत असूपर्यंत काय कोण पण आमच्या पूर्वजांनी आत्तापर्यंत कोण पण असेल तर आम्ही तिथं तलावाच्या आत काय मोठं बांधकाम करणं काय असं करणं आम्हाला वाटेल चुकी होईल. आम्ही स्वतः करणार नाही तिथं आणि चुकीचं गोष्ट असेल तिथं आत करणं तर आम्ही पण दुसऱ्याला पण करायला देणार नाही. पण सुंदरता वाढवायचं असेल तलावाचं, काय कुठेतरी विकासात्मक काम असेल, कुठेतरी एक चांगलं पर्यटनाच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरमध्ये लोक येतील सावंतवाडीत ते करत असेल तर केव्हा पण राजकारणानं त्याचा विरोध करणार नाही, केव्हा पण भारतीय जनता पक्ष विरोध करणार नाही. आपला तोच विचार आहे की कुठेतरी पर्यटन यायला पाहिजे आणि तो एक सेंट्रल स्पॉट पडतो तर त्याच्यावर आपल्याला चांगलं पद्धतीने कुठेतरी एक चांगलं विजन घेऊन काम करायला पाहिजे. तिथं भरपूर आपण नुसतं केव्हा पण विरोध केलाय की नुसतं केव्हा तरी तिथं कॉन्क्रिटीकरण आत होतो आणि कुठेतरी तलावाला चुकीच्या गोष्टी होतात तेव्हाच आम्ही विरोध केलेला आहे. काय केव्हा पण सुंदरता असेल काय चांगलं विकसित काम असेल तर आम्ही थांबवलं नाही.
एक नुसतं उदाहरण, या मागच्या काळामध्ये फाउंटन आलं तर आम्ही कोणाला पण विचारा, आम्ही प्रेसला पण सांगा, कोणाला विचारा, आम्ही केव्हा पण विरुद्ध केलं नाही. भोवती घातले त्याला पण आपण विरोध केलं नाही. तर ते गोष्टी होत चाललेल्या आहे आणि अजूनपर्यंत आम्ही विरोध करत नाही त्याच्यासाठी. उद्या चांगले विषय होतील तर आपले पर्यटन नेत राहणार, तर आम्ही ते लोकांच्या हितासाठीच करतो आणि लोकांच्या विकासासाठीच करतो आणि तोच आपलं विजन राहील आणि इथून पुढं आपल्याला तोच डेव्हलपमेंट करायचं आहे. तर मला वाटलं की आपल्याला सगळ्यांना ते विषय सांगणं गरजेचं होतं. भरपूर लोक थोडी चुकीची माहिती घेऊन गैरफायदा घेतात आहे त्याचं. तर मी म्हटलं ते विषय मी बोलू आपल्याला. आणि असे भरपूर विषय होत राहतात की तुम्हीच विचार करा, हायवे इथून आतून कशाला गेलं नाही आणि बाहेरून कशाला गेलं नाही. आम्ही दरवेळी जमीन द्यायला तयारच असतो, अजूनपर्यंत देतोच आहे आम्ही आणि पुढं जाऊन आम्ही देणारच आहे. कशाला, उद्या लोकांची सेवेसाठी आम्ही बघतो. उद्या राजकारणाची जबाबदारी आहे, आम्ही एक राजकारणाची व्यक्ती आहे, जबाबदारी आमची की लोकांना त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी आपण काय पण मदत करू शकतो, आपण 100% मदत करणार. तर मला वाटते की ते सगळे महत्त्वाचे विषय होते आणि त्याच्याऐवजी आपण असे भरपूर जमिनी दिलेली आहे. म्हणजे आंबेडकर स्मारक असेल, शिल्पग्राम असेल, आपलं सैनिक हॉस्टेल असेल, गार्डन असेल, वरती नरेंद्र डोंगरच्या वरती टाकी असेल आणि नगरपालिकेचे काय बिल्डिंग्स असतील ते पण आम्ही सगळे दिलेले आहे. आणि आमची इच्छा असेल की काहीतरी चांगलं होत असेल लोकांसाठी तर आम्ही अजून देऊ लोकांसाठी. तोच आपलं विजन आहे आणि तोच आहे आपलं लोकांसाठी मदत करण्यासाठी. तर मी विनंती करेन की काय पण चुकीच्या गोष्टी इथं पसरत झाल्या आहेत इलेक्शनच्या निमित्ताने, मला वाटतं चुकीचं होईल. तुम्ही आम्हाला म्हणजे भारतीय जनता पार्टीना तुम्ही संधी द्या आणि कुठेतरी आम्हाला एक चांगलं पद्धतीने एक चांगलं विकसित सावंतवाडी करू शकतो, चांगलं विकास करू शकतो ह्या भागामध्ये. आणि ह्या चुकीच्या गोष्टी म्हणजे केव्हाही पण इलेक्शनपासून चालू झालेलं आहे. आपण एकच मुद्दे बोललो आणि विकासात्मकच मुद्दे बोललेलो आहे. आपण कोणावर टीका केले नाही, आपण कोणावर काय उलटं काय बोललोच नाही आहे. आणि इथून पुढं पण आपल्याला तेच स्टँड ठेवायचं आहे. कशाला किती पण लोकांकडे पॉझिटिव्ह मेसेज जातो, एवढंच पॉझिटिव्हनेस आपल्या शहरामध्ये राहील आणि एवढंच आपल्या चांगल्या पद्धतीने विकास सावंतवाडीचं होईल. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा जो उमेदवार आहे तो सर्वसामान्य माणसाचा आहे आणि तुमचा जो उमेदवार आहे तो राजकारणातला आहे. 6 नंतर राजकारणात दरवाजा बंद करून त्यामुळे सर्वसामान्य भेटणार नाही असे आरोप केले. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे इथं, म्हणजे आपण सगळे प्रेस आहे आणि इतर लोकांना पण माहीत आहे की राजवाड्याचं गेट केव्हाच बंद नसते. बाकीचे गेट बंद असतील पण राजवाड्याचं गेट ओपनच असतो. आणि लोकांना तिथे एक सिक्युरिटी गार्ड पण नाही आहे तिथं की लोकांना थांबवायला, कोण पण आत येऊ शकतो आणि भेटू शकतो. पण आत्ताचा विषय नगरपालिकाचं इलेक्शन, तर मॅडम इथं राजवाड्यामध्ये बसणार नाही आहे, ते नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये असणार, ते लोकांच्या सेवेसाठी असणार, ते तिथं असणार. राजवाड्याचं आणि नगरपालिकेचं काही संबंध येत नाही. आणि आज आम्ही इथं उतरलो आहे त्याच्यासाठी नाही की कुठे राजवाडा आणि एक पद, नगरपालिकाचं पद, नगर अध्यक्षाचं पद घ्यायला बसलो आहे. आपण इथं आज लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी आपण बसलो आहे तिथं. तर माझं तोच विजन असेल की कुठले पण लोक म्हणत असेल की बाबा 24 तास तुम्ही उपलब्ध राहणार नाही, ते राहणार आहे, आम्ही राहणार. आम्ही आतापर्यंत पण आहे, कोण पण इथं पण कोण फोन केलं तर आम्ही फोन उचलतो, आम्ही बोलतो त्यांच्यावर, आम्ही त्यांचे काय पण अडचणी ऐकतो आणि आपण कुठेतरी त्याला सोल्युशन काढून त्याच्यावर विषय आपण मांडून सॉल्व्ह करतो. आणि इथून पुढं पण तसंच करणार. आणि दुसरा विषय येतो की सामान्य घर आणि राजघराणं. मला वाटतं की आपले पूर्वजन आणि राजेसाहेब म्हणते राजघराणं नुसतं तो एक टॅग आहे, काय नाव आहे, पण आम्ही सगळेजणं तुमच्यासारखेच आहे, आम्ही तुमच्यासारखेच वागतो. आम्ही म्हणजे पाटेकर आहे आणि पाटेकरच्या भूमीमध्ये आम्ही सगळे एकच आहे. नुसतं आम्हाला नुसतं एक छोटी जबाबदारी दिलेली आहे, आम्ही ते नुसतं पालन करतो आणि इथून पुढं तोच पालन करणार.
उद्या लोकांचं सेवेसाठीचं पण आहे. सावंतवाडीच्या घराण्याने आतापर्यंत सावंतवाडीला भरपूर काही दिलेलं आहे. आता एक नवीन पिढी ह्या इलेक्शनमध्ये उतरते, तर एकूणच विकासाचं जे व्हिजन डॉक्युमेंट्स जे असतं ते काय आहे? आपण ह्या प्रवासामध्ये पण मागच्या 10-12 दिवसमध्ये आपण गेलेलो आहे की आपण बघितलं आहे की छोटे छोटे गोष्टी आपण म्हणतो, आपण त्या लोकांसाठी मोठी गोष्टी आहे पण कुठेतरी आपल्याला काढायला पाहिजे. म्हणजे ड्रेनेज सिस्टम असेल, वीज असेल, आरोग्य असेल, कुठेतरी पाणी असेल, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यावर लक्ष दिलेलं आहे. आणि आपल्या विजन डॉक्युमेंटमध्ये पण ते सगळे विषय मांडलेले आहे. आणि आपण सर्वप्रथम म्हणजे आपण म्हणू शकतो की आत्ताच्या काळामध्ये थोडं पाणीचं थोडं कमतरता आहे आणि लोकांना पाणी कमी येतो. आणि पहिलंच मला वाटतं मुद्दा आपला आहे शिरशिंगेचा धरण. मी एवढंच म्हणेन की त्या काळामध्ये राजघराण्याने केसरीवरून इथपर्यंत पाणी आणलं बिना वीज. तर मला वाटतं शिरशिंगेवरून इथं आणणं मला वाटतं काही त्रास नाही आहे. तिलारीचं डॅम आहे ते सगळीकडे पोचतो, मालवणपर्यंत आणि सगळीकडे पोचतो. तर आपल्याला काय की उद्या आपण लोकसंख्या वाढती आहे, पाईपलाईनची म्हणजे साईज पण वाढणार, तर पाणी ते 2 डॅमचे केसरी ते बस नाही होणार, आपल्याला अजून एक धरण लागणारच. तर आपल्याला तो विचार घेऊन आपल्याला करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी कुठेतरी आज भारतीय जनता पार्टी आली, आज राज्यात आहे आणि केंद्रात आहे, तर आपल्याला निधी उपलब्ध करणं ते कुठेतरी सोपं होईल. आणि आज आम्हाला ताकद आपले देवेंद्र फडणवीस साहेब दिले तर 100% आपण करू शकतो. आणि इथं पालकमंत्री नितेश साहेब आहेत, चव्हाण साहेब आहे आमच्या मागे. तर काही गोष्ट म्हणजे आम्ही म्हणू शकतो इम्पॉसिबल नाही आहे, आपण सगळी गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो. तुम्ही असा गंभीर आरोप केला की मोती तलाव, एकीकडे म्हटलं की मोती तलाव विकायला निघाला जाणार आहे आणि तुम्ही गंभीर असं विधान केलं आणि खळबळजनक असं विधान आहे की हा मोती तलाव 2003 मध्येच विकायला काढला होता आणि सावंतवाडीचं अस्तित्व नष्ट करण्याचा डाव होता. हा डाव त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांचा होता का? आणि प्रपोजल घेऊन कोण आलं होतं तुमच्याकडे? ते त्यांच्याकडे नाही. आता आपल्याला मी त्या काळामध्ये इथं नव्हतो 2003 आणि 2005 मध्ये, पण त्या काळामध्ये एक हॉटेल व्यवसाय आलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की हॉटेल व्यवसाय आले होते आणि इथले स्थानिक आमदार होते, तेव्हा त्यांना घेऊन आले होते इथं आणि त्यांना तिथं प्रोजेक्ट उभं करायचं होतं. आपण सगळे पत्रकार आहे, तुम्हाला माहीत आहे, तुमच्याकडे कटिंग्स असतील, त्याच्यावर सगळे विषय असतील, तुमच्याकडे जास्त माहिती असेल माझ्यापेक्षा तिथं काय प्रोजेक्ट उभं राहणार होतं, काय येणार होतं. पण त्याच्यासाठी काय पण आपण करतो तर कॉन्क्रिटीकरण आपलं सावंतवाडीसाठी कुठेतरी धोकादायक आहे. म्हणजे कुठेतरी ऐतिहासिक स्थळात मी म्हणेन कुठेतरी विकास कुठेतरी घर असेल ते असेल ठीक आहे, पण एक सावंतवाडी ऐतिहासिक स्थळामध्ये मोती तलाव एक चांगलं हेरिटेज आहे आपलं सावंतवाडी आणि चांगलं शान आहे. म्हणजे कोण पण लोक येतात मोती तलाव, ते दरवेळी म्हणतात की आमचं मोती तलाव. राजवाड्याला येतात आणि लोकांना दाखवायला येतात, ते म्हणतात आमचं राजवाड्याने दाखवतात. तर त्याच अनुषंगाने आपण म्हणतो की ते लोकांचंच आहे, पण त्याला जपून ठेवण्याचं आणि म्हणजे त्याला चुकीच्या गोष्टी न होणं तिथं ते कुठेतरी केव्हा तरी मला वाटतं की राजघराण्याची जबाबदारी असते. म्हणून राजघराण्याने हे जपून ठेवण्याचं काम आतापर्यंत केलं, म्हणूनच तुम्ही पर्यावरणाला घातक होतं म्हणूनच पालिकेत तुम्ही केस दाखल केला? नाही, केस दाखल करण्याचा उद्देश काय होतं की स्वातंत्र्य झालं, केव्हा आपण स्वातंत्र्य झालो तेव्हा आपण एक मर्जर डीड साईन केली होती शासनाने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि आपले राजेसाहेबांनी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जमिनी दिली होती शेरी लँडमधून. आणि त्यावेळी आपण त्याच्यामध्ये एक केस दाखल केलं होतं. त्याच्यामध्ये ते जमीन होतं, पण आपले एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही सगळीकडे बघा, ग्रामीण भागामध्ये बघा आणि सावंतवाडी शहरामध्ये बघा. ग्रामीण भागामध्ये आपण शाळांना जमीन दिलेली आहे, ग्रामपंचायत जागा दिलेली आहे, काय हॉस्पिटल असतील तर हॉस्पिटलला जागा दिलेली आहे तिथं, म्हणजे उदाहरण मला आपण दिलेली आहे. तर असे वेगळे गोष्टी आपण देत राहतो, तर आणि इथून पुढं आपण देत राहणारच आहे. ते बघा, मी कोणावर असं टीका करणार नाही आणि मी सांगणार नाही की केलं नाही, पण मला इच्छा असेल की इथून पुढं जाऊन म्हणजे श्रद्धाराजी असतील
आणि त्यांची पुरी टीम असेल, कोणतरी इथं आमदार असेल, स्थानिक आमदार असेल, दीपकभाई केसरकर असतील आणि नितेश साहेब असतील, आपण त्यांच्यावर सगळ्यांना मिळून कुठेतरी ते सगळे प्रोजेक्ट्स आपण पूर्ण करायची आणि एवढीच क्षमताने आपल्याला काम करायला पाहिजे. कशाला उद्या आपण एकच होणार आहे आणि एकजुटीने आपल्याला काम करायचं आहे. कशाला उद्या आपल्या लोकांचा विचार करतो. आज 3 तारखेला इलेक्शन संपणार, ते टीका आपण इथं तिथं करणार, पण काही उपयोग नाही. आपल्याला केव्हा काम होणं ते गरजेचं आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बाबत एक आरोप आहे की तुम्ही सह्या मारल्या सगळं झालं, पण काही तुमच्या घरातलं डिस्प्यूट असल्यामुळेच त्याला काहीतरी मंजुरी मिळाली नाही वगैरे असा त्यांचा होत आहे. नाही, तुमच्यात तुम्ही जे अटी घातला त्यामुळे दुसऱ्या पार्टी सही करत नाही. मी तुम्हाला पहिलंच उल्लेख केलं होतं की डॉक्युमेंट कोणी केली, डॉक्युमेंट शासनाने केली. ते कोणाला विश्वासात घेतलं, सगळे पार्टी होते ते सगळ्यांना विश्वासात घेऊनच केलं, बरोबर. म्हणजे मी प्रिंट केली नाही आहे, मी काय केलं नाही त्याच्याबद्दल, त्यांनीच प्रिंट करून दिली. चला ठीक आहे, एकदा काहीतरी त्यांच्याकडून चूक झाली असणार, मग दुसऱ्यांदा पण केली त्यांनी, तर दुसऱ्यांदा पण चूक झाली आहे काय मला काय हरकत नाही, आपण तिसऱ्यांदा पण करू, पण त्याच्यामध्ये तरी चूक करू नका. माझे उद्देश असेल त्याच्यामध्ये तर कुठेतरी उगाच मी म्हटलं की ते डॉक्युमेंटचं केव्हा इलेक्शन अगोदर होतं तेव्हा त्यांनी त्याचा फायदा घेतला इलेक्शनला, पण आता इथं आज आम्ही इलेक्शनला लढतोय तर आता म्हणतात की नाही ते चुकीचं आहे. तर मल्टी स्पेशालिटीचा विषय ठेवून राजघराण्याला बदनाम करण्याचं काय नाही. आता ते म्हणत असतील, तुम्ही मला सांगा की 2019 आणि आज 2025 आहे, 6 वर्ष झाले. काय बाकीचे विषय असतील त्याच्यामध्ये आणि काय अडचण असतील तर त्याला 6 वर्ष लागत नाही समजायला. आणि असं असेल तर त्यांनी तेव्हाच डिसिजन घ्यायचं होतं आणि जागा हलवायची होती. उगाच म्हणजे आम्हाला पण त्याच्यामध्ये आमचं पण नाव खराब करणं आणि ते करणं चुकीचं आहे. कशाला मला वाटतं की उद्या आम्ही काहीतरी चांगलं करतोय, आम्ही केव्हा पण थांबलो नाही. आज पण आम्ही डॉक्युमेंट साईनच करतोय, आम्ही कुठं साईन न करता पण म्हणतच नाही आहे. आणि तुम्हाला कॉपी पाहिजे असेल डॉक्युमेंटचं, तुम्ही आमच्या ऑफिसवरून घ्या, तुम्ही वाचा, तुम्हाला त्याच्यामध्ये काय अटी आहे आणि काय असेल तुम्ही बघा स्वतःच्या त्याच्यावर. एकीकडे असं म्हटलं जातं की सावंतवाडीच्या मोती तलावाचा पाया ढासत असताना आपण काही करायला दिले नाही असा आरोप होत असताना सावंतवाडीच्या मोती तलावासाठी आलेले पैसे पण परत केले असाही दुसरा आरोप होत असतो. त्याच सावंतवाडीच्या मोती तलावात अर्धवट तिथे इमारत बांधलेली आहे स्लॅब टाकून, मग ते पाप कोणाचं आहे आणि त्याला परवानगी कोणी दिली होती? आता मी तेच म्हणतोय ना की केव्हा ते सगळं होतंय ते कुठेतरी चुकीचे विषय तेच करतात आहे आणि बांधकाम कोण करत आहे ते स्वतः करतात आहे. आणि मागे कशाला फंड्स गेले ते आमच्यामुळे नाही आहे, कुठेतरी त्यांना काम त्यांना स्टे आहे ऑर्डर काय कोर्टाकडून, कोर्ट ऑर्डर करून काही स्टे ऑर्डर नाही आहे. तर ते त्यांना करायचं होतं तर त्यांना करायला जमलं असतं, पण कुठेतरी काहीतरी कॉन्क्रिटीकरण सेंटर तलावाच्या सेंटरमध्ये होत असेल तर मला वाटेल की कुठं पण कोणाचं पण सावंतवाडीकरांना ते कुठेतरी एक चुकीचं गोष्ट आहे. आणि मला वाटतं बाकीचे लोकांनी पण, म्हणजे मी या मागच्या 4-5 दिवसामध्ये मी लोकांचं भाषण ऐकतोय की म्हणतात की बिल्डिंग तयार होणार आहे ते तयार होणार आहे. स्वतःच म्हणजे मला वाटतं मी धन्यवाद म्हणायला पाहिजे श्रीदेव पाटेकरांनीच त्यांच्या तोंडातूनच काढलं तो विषय, जुनं विषय, आणि त्यांना मला वाटतं आठवण करून घेतलं. तर आम्हाला जपून ठेवायचं आहे ते, आम्हाला काय कुठेतरी त्याच्यावर बांधकाम करायचं इच्छा नाही आहे. असा एक आरोप होतो की नवरोज खानचे 1.5 कोटी रुपये मोती तलावासाठी आले होते आणि तुमची केस असल्यामुळे ते पैसे मागे गेले 2.5 कोटी रुपये. तुमची केस काय असल्यामुळे मी आताच तुम्हाला क्लिअर केलं, मी तोच विषय क्लिअर केला की काही स्टे नाही आहे. एकीकडे राजघराण्याला मोती तलाव आणि मल्टी स्पेशालिटीच्या या 2 विषयांमध्ये टार्गेट केलं जात आहे विरोधकांकडून. पण दुसरीकडे याच राजघराण्याने सिंधुदुर्गातलं पहिलं ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी असलेलं कॉलेज ओपन केलेलं आहे. हजारो तरुण इथून सुशिक्षित सुसंस्कृत होऊन त्यांची स्वतःची रोजीरोटी किंवा त्यांची चूल पेटवली गेलेली आहे. आजही रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तुम्ही आणले
हे कोणी सांगत नाही. ह्या घटनेकडे तुम्ही कसं बघता? नाही, राजघराणी भरपूर काय काय गोष्टी केलेल्या आहे आणि आमचे सगळे घराणे तेच करत आहे, पण आम्ही कुठेतरी प्रसिद्धी करत नाही. लोक आपल्याकडे स्वतः येतात. आमचं म्हणजे प्रसिद्धी करणं नाही आहे, आम्हाला लोकांची सेवा करणं गरजेचं आहे आणि आपण ते करत राहणार आहे. तर आम्हाला सांगणं की बाबा कॉलेज एवढी मोठी आहे, म्हणजे ह्या जिल्ह्यात पहिली सायन्स कॉलेज होतं, तर ते आम्हाला सांगायची गरज नाही, लोकच आपल्याला सांगतात. तर मला वाटतं की ते कुठेतरी इलेक्शनचा मुद्दा नाही आहे. कुठेतरी मी आज पण सांगितलं, तो प्रेस नुसतं गैरसमज काय चाललेलं आहे त्याच्यासाठी क्लिअर करणं आहे. मी उद्या म्हणजे इलेक्शनचा मुद्दा असेल काय असेल ते नाही आहे. आणि ते सगळे मुद्दे आज आहे ते खरं म्हणजे इलेक्शनचे मुद्देच नाही आहे. आपण केव्हा इलेक्शन लढतो, आपण विकासाच्या मुद्द्यावर लढतो. कोणाचं विजन चांगलं आहे, कोणाचे विकासाचे मुद्दे चांगले आहे. उद्या लोक वोट घालतात की कोणाचे विचार आपल्या सावंतवाडी शहरासाठी योग्य आहे. म्हणजे काय तुम्ही ते चुका करतात आणि तुम्ही ते चुका करतात त्याच्यावर नाही आहे. तुम्ही मुद्दा म्हटलात त्यात 2 वेळा शासनाकडनं गोष्टी झाल्या, सह्या झाल्या, मात्र केसरकर साहेब म्हणतात की एक सही होत नाहीये. ती का होत नाहीये? कारण 2 वेळा शासनानं जबाबदारी घेतली असेल त्याची, तर ती सही का काय होत आहे? ती जबाबदारी शासनानं घेतली नव्हती का त्यावेळी? आता कोण जबाबदारी घेतली ते मला माहीत नाही. कशाला ते सगळे अग्रीमेंट करताना सगळ्यांना पाठीनं विश्वासात घेऊन ते केली होती. तर कुठेतरी आम्ही शासनाने केव्हा जबाबदारी घेतली होती, तर कुठेतरी आम्ही केव्हा वेळ आलं सही करायला आम्ही सही केलेली. तर कोणाचं दुसऱ्याची सही राहिली तर शासनाचीच जबाबदारी आहे. काय त्यांनी आमच्याकडे आले आणि आम्ही सही केली, ते केव्हा तिथं गेले असणार तर त्यांची जबाबदारी आहे. आणि अजूनपर्यंत मी तेच म्हणतोय की ते होत नसेल तर कुठेतरी चुकीचंच आहे ना की एवढं थांबून ठेवणं. आणि ते डॉक्युमेंट 1 वर्षापूर्वी साईन झालेली आहे. आणि मी मागच्या वेळी 3 महिन्यापूर्वी पण 2-3 महिन्यापूर्वी पण एक प्रेस घेतली होती ह्या विषयावर आणि मी सांगितलं की कुठेतरी लोकांनी ते हातात घ्यायला पाहिजे. आणि मी खरं म्हणजे अभिनव फाउंडेशन त्यांच्या फाउंडेशनला असं मी धन्यवाद म्हणेल की कुठेतरी ते पुढं करून त्यांनी पुढाकार घेतलं. मला वाटतं त्यांच्यामुळे कुठेतरी एक हॉस्पिटल उभं तरी होईल आणि 100% आम्ही त्यांना सहकार्य पण करू त्याच्यामध्ये. दुसरा एक प्रश्न आहे की सावंतवाडी शहराच्या बाहेरनं हायवे गेला, रेल्वे गेली, जे संस्थानकालीन शहराचा जो वारसा आहे तेच सावंतवाडी शहर फक्त आता एक आउटसाईडला पडलं. लाकडी खेळण्याला सध्या चांगला येईल, पर्यटक येणार नाही, पण त्या ठिकाणी पुन्हा दत्तवैभव प्राप्त करून देण्यासाठी तुमचं नेमकं काय विचार? तेव्हा आता खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी नगराध्यक्षपदचे थांबलो नाही आहे, माझे मिसेस थांबलेले आहे आणि श्रद्धाराजे थांबले. पण त्यांचे म्हणण्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की त्यांचे विजन काय. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण इकडचं ह्याच भागाचं देतो की केसरीचं आज ॲक्वेरियम आहे, तो कुठं आहे? आत आहे. पण आज पर्यटन किती जातात आहे तिथं? 1000 लोक जातात आहे. तर मी म्हणत नाही ॲक्वेरियम आज इथं सावंतवाडीत करायचे, पण असेच काहीतरी आपण प्रोजेक्ट्स इथं उभं केले. हायवे कुठून पण जाऊन दे, ते कुठेतरी लाभ आपल्याला करून घ्यायला पाहिजे लागणार. आणि कुठेतरी आपण एक तडजोड काढून आपण बघू की किती जास्त जवळून तो हायवे आपल्याकडून जाऊ शकतो. आपण बघू. कशाला आज पण कुठेतरी सावंतवाडी शहरातून जाणं म्हणजे मला वाटतं जागाच असेल का नसेल, आणि कुठेतरी लोकांना विश्वासात घेऊन ते करायला पाहिजे. उद्या आपण काय पण करणार आहे ते लोकांच्या साठीच करणार आहे. तर लोकांना विश्वासात घेऊन त्यांना काय वाटतंय तेच घेऊन आपण पुढे जाणार. युवराज, सावंतवाडीच्या संस्थांच्या कारभाराला महात्मा गांधींनी रामराज्य असं म्हटलं. बापूसाहेबांचा कारभार होता. बापूसाहेबांच्या निधनाच्या वेळी आमचे पूर्वज सांगतात की इथे मोळ्या विकायला आले लोक टाकून गावात लढत केली परत. अशा संस्थानावर जेव्हा अशा प्रकारचे आरोप होतात तेव्हा तुम्ही त्यांचे बंधू नातू आहात, अशा प्रकारचे आरोप होतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय? नाही, मी आरोप म्हणून धरत नाही ते. आणि आम्हाला वाटतं की आमच्या पूर्वजांनी एक शिकवलं की किती पण कोण लोक आरोप करतात आणि किती पण कोण काय पण म्हणेल, आम्ही एकच करतो की आपल्याला काम करायचं आहे आणि आम्ही काम करत राहणार आणि लोकांच्या हितासाठीच काम करणार आणि लोकांसाठीच काम करणार. आम्हाला म्हणजे कोणाचं म्हणजे श्रीदेव पाटेकर हा इथंच
आणि तो आमचं काम बघतोय आणि तोच त्या पद्धतीनेच आम्हाला कुठेतरी मला कोणी टीका केले का कोणी चुकीचं बोललं तर मला वाटते की आम्हाला म्हणजे असं कमीपणा होईल काही जास्तपणा होईल असं काही नाही आहे. आम्ही त्याच पद्धतीने काम करणार की आम्हाला आमच्या पूर्वजांनी शिकवलेलं आहे, आमच्या आईवडिलांनी शिकवलं आहे. कशाला उद्या आम्ही आलोय ते लोकांमुळेच आलेलो आहे, दुसरं काही नाही आहे. तेव्हा ज्या संस्थांच्या कारभाराचा शिवरामराजे भोसले साहेब या ठिकाणचे आमदार होते, आज सगळे सावंतवाडी संस्थांचे इतिहासात आज सगळे त्या संस्थांना लोक मानाचाच मुद्रा करतात. त्या संस्थांवर आजपर्यंत कोणी गाठोड ठेवण्याचा किंवा शब्द काढण्याचा प्रयत्न केला नव्हता. याच इलेक्शनवर अशी काय स्थिती निर्माण झाली की त्यांना संस्थांवर आरोप करावे लागले? मला पण दुःखाचं गोष्ट वाटते की कुठेतरी अशा गोष्टी होतात. पण ठीक आहे, मला वाटतं तो इलेक्शनचा काय पण असेल, पण मला तरी कुठेतरी वाटतं की आपण आपलं काम करत राहू. लोकांना काय बोलायचं आहे ते बोलून दे, पण केव्हा पण काहीतरी चुकीचे गोष्टी होत असतील तर आपण त्याला जनतेला आपण क्लॅरिफाय सगळं करणारच. खरं काय आहे आणि सत्य आहे ते दिसणारच. आणि मला वाटते की काय पण असते, आज पाटेकर हाय इथं ह्या स्थानामध्ये आणि सगळं काय आहे ते बरोबर पद्धतीने करणार. तुम्ही एक म्हटलंय की 2 तारीख नंतर हे आहे, 3 तारीख नंतर आमदार केसरकर आम्ही सगळं एकत्रच काम करणार, म्हणजे सगळं अनवेल आहे, सगळं चांगलं आहे. तुम्ही आत्ताही म्हटलात की हे रयतेचं राज्य आहे, म्हणजे केसरकर सगळं तुम्ही एकत्र करणार आहात. म्हणजे जनतेला सांगता की आम्ही सगळं एक आहोत, ही संस्कृती चांगली आहे, संस्थाने ठेवली आहे ते तशीच राखणार. नाही, 3 तारखेच्या नंतर इकडचे आमदार दीपकभाई केसरकरच आहे आणि ते राहणारच आहे ह्या पुढच्या 3-4 वर्षापासून. तर उद्या 4 वर्ष आणि ते राहणारच आहे. तर आपल्याला उद्या इथं स्थानिक आमदार असून आपल्याला त्यांच्यासोबत काम करायलाच लागणार. उद्या आपल्याला विकास करायचा आहे आणि कुठेतरी आपण एकमेकावर बांधलं तर कोणाचं लाभ होणार नाही, कोणाचा विकास होणार नाही सावंतवाडीचं. तर आपल्याला करायचं असेल तर आपण एकजुटीनेच काम केलं तरच विकास होणार. साहेब एकच प्रश्न शेवटचा फक्त. भाजपचं जे विजनचं पॅम्पलेट आहे ते मराठीतून आहे आणि शिवसेनेकडून असा आरोप केला जातोय की मॅडमांना मराठी सुद्धा नीट वाचता येत नाही, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? मी तुम्हाला एक उत्तर देतो. तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं बरोबर, त्यांनी शाळामध्ये मराठी शिकलेले आहे. मला माहीत नाही की आपण माहिती काढलं असेल का विरोधी पक्षांनी माहिती काढलं असेल, पण त्यांनी मराठी शिकलेलं आहे शाळामध्ये आणि त्यांना वाचायला येते. तर खोटीच्या गोष्टी दुसरीकडे म्हणणं मला वाटतं चुकीचं आहे. त्यांनी खात्रीने सगळी माहिती घ्यायला पाहिजे बोलायच्या अगोदर. लोक म्हणतील भाषेविषय आणि ते म्हणतील, पण मला वाटतं हे सगळे गोष्टी कुठेतरी मेन फोकस काय आहे बाबा, आपल्या लोकांसाठी सेवा करणं, कोणा लोकांचा विकास करणं. आज आपण भाषेचं लढाई करत नाही आहे, आपण कोणा लोकांची सेवासाठी करतोय. उद्या भाषेचं लढाई असेल तो वेगळं लढाई.